चला प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण वळणार आहोत. मोस्ट डॉट बॉल या स्पर्धेमध्ये रिजन सेनंतर वेतरन 40+ कप आणि सर्वाधिक जास्त डॉट बॉल मोस्ट डॉट बॉल ज्याने या स्पर्धेमध्ये हाताळलेत प्रथमेश आल्बे. किशोरदा त्यांच्या बिहाफमध्ये किशोरदा त्यांच्या बिहाफमध्ये. मग सुरेंद्रदा तुम्ही ठेवा ट्रॉफी. मोस्ट डॉट बॉल. त्यानंतर मोस्ट कॅचेस कडे आपण वळणार आहोत. ज्या प्लेअरने सर्वात जास्त कॅचेस या स्पर्धेमध्ये घेतल्यात नो डाऊट तिवरा स्पोर्ट्स कडून या स्पेशल सगळ्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या. तिवरा स्पोर्ट्स थँक्यू सो मच. रवी भुईबर ठरतायत मोस्ट कॅचेस. त्यानंतर मोस्ट विकेट कडे आपण वळतोय. मोस्ट विकेट ज्या बॉलरने मिळवलेत सर्वात जास्त विकेट मिळवलेला बॉलर ज्याने आपल्या टीमला फायनल पर्यंत आणलंय नो डाऊट अमय ठरतोय मोस्ट विकेट टेकिंग बॉलर. तिवरा स्पोर्ट्स कडून एक सुंदर ट्रॉफी अमयला पण देणार आहोत. गुड बॉलिंग अमयदा. थँक्स टू तिवरा स्पोर्ट्स ज्यांनी या सगळ्या स्पेशल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्यात. मोस्ट फोर सर्वात जास्त चौकार मारणारा फलंदाज नरेश गांगुडे ठरतायत. मोस्ट फोर सर्वात जास्त चौकार मारणारा फलंदाज. क्या बात आहे. आणि 11 परफ्यूम नवीन ब्रँडिंग आपण पाहतो रौनक मेहता आणि त्यांच्याकडून स्पेशल परफ्यूम देखील त्यांना गिफ्ट दिला जाईल. क्या बात आहे. रौनक मेहता प्रीमियम परफ्यूम अगदी आपण पाहतोय कारण फार चांगलं प्रदर्शन नरेश गांगुडे यांचं राहिलेलं आहे आणि त्यांच्यावरती असलेल्या प्रेमाखातीर रौनक मेहता यांच्या माध्यमातून स्पेशल परफ्यूम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे गिफ्ट दिलं जात आहे नरेशदासाठी. प्रीमियम परफ्यूम आहेत नक्की यूज करा 11 परफ्यूम. त्यानंतर मोस्ट 6 सर्वात जास्त षटकार कोणी मारले असतील या स्पर्धेमध्ये. त्या रेसमध्ये निलेश देखील होते. त्या रेसमध्ये 2-3 खेळाडू होते पण तिवरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत झाली ती जाईल अश्विनला. त्याने सर्वात जास्त ठोकलेत षटकार. अश्विनला आपण पाहतो इथे टाळ्या वाजवा अश्विनसाठी. क्या बात आहे. मोस्ट सिक्सेस अवॉर्ड गोes to अश्विन बिलाबा. आणि हायेस्ट रन्स ज्याने या स्पर्धेमध्ये वैयक्तिक सर्वात जास्त धावा बनवल्या. जरी तो मॅचेस कमी खेळला तरी देखील त्याच्या बॅटमधून सर्वात जास्त धावा आल्यात. सर्वात जास्त अनुभव ज्याच्याकडे नेहमी आपण या परिसरामध्ये पाहतो अर्थातच नरेश गांगुडे ठरतोय हायेस्ट रन स्कोरर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर बेस्ट फिल्डर कडे आपण वळतोय. बेस्ट फिल्डर साठी आपण पाहिलं तर व्हाईट कॅप त्यासोबत तिवरा स्पोर्ट्स कडून इंडियन जर्सी देखील आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर अरुण ओरिजिनल मेड फॉर मेमरीज यांच्या माध्यमातून प्रीमियम क्वालिटीचा शर्ट देखील आहे आणि 11 परफ्यूम कडून ब्रँडेड प्रीमियम परफ्यूम आणि 20 स्क्वेअर फूट्स नितीन दादा धुमाळे यांच्या माध्यमातून 1 डझन आंबे देखील आहेत. भरपूर सारी बक्षीस आहेत. तुम्हाला येताना कोणाला तरी सोबत आणावं लागेल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट याने संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगलं फिल्डिंग केले फार चांगले चौकार अडवले चांगले कॅचेस देखील घेतले आहेत.
अर्थातच महेश म्हात्रे ठरतायत. इंडियन क्रिकेट जर्सी आपण पाहतो. इंडियन टीमची ही सुंदर जर्सी आहे तीव्रा स्पोर्ट्स कडून. त्याच वेळेला अरुण ओरिजिनल यांच्या माध्यमातून स्पेशल प्रीमियम शर्ट आणि 11 परफ्यूम कडून मात्र आपण पाहिलं तर स्पेशल प्रीमियम क्वालिटीचं परफ्यूम देखील त्यांना दिलं जात आहे. आणि 1 डझन आंबे देखील आहेत 20 स्क्वेअर फूट्स नितीन दादा धुमाळे यांच्या माध्यमातून. बेस्ट बॉलर कडे आपण आता वळणार आहोत. बेस्ट बॉलर साठी आपण पाहिलं तर पीके अँड किरण यांच्या माध्यमातून शूज आहेत. त्याच वेळेला आपण पाहतोय 11 परफ्यूम रौनक मेहता यांच्या माध्यमातून प्रीमियम परफ्यूम बॉक्स देखील आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर पारस शाह आणि कौस्तुभ यांच्या माध्यमातून पर्पल कॅप देखील आहे. आणि अरुण ओरिजिनल मेड फॉर मेमरीज आमचे महेश दादा पवार यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर स्पेशल शर्ट देखील त्यांना दिलं जाईल. बेस्ट बॉलर द टुर्नामेंट ज्याने या स्पर्धेमध्ये अशी कामगिरी केली की पुढचे 5 पर्व तरी कोणी ती कामगिरी विसरणार नाही. अर्थातच वेतरन 40+ कप मधला एकमात्र गोलंदाज ज्याने 5 विकेट हॉल पूर्ण केलाय नागेश ठरतोय बेस्ट बॉलर. एकमात्र वेतरन कप इतिहासातील गोलंदाज ज्याने एका ओव्हर मध्ये 5 विकेट घेतलेत. 5 विकेट हॉल ज्या बॉलरने मिळवलाय सर्वाधिक विकेट नागेशला आपण तिकडे पाहतोय. 11 परफ्यूम कडून स्पेशल प्रीमियम परफ्यूम महेश दादा आमचे अरुण ओरिजिनल मेड फॉर मेमरीज यांच्या माध्यमातून प्रीमियम शर्ट आणि त्याच वेळेला शूज देखील आपण पाहतोय जे की आम्हाला पुरस्कृत केलेत पीके अँड किरण. भरपूर बक्षीस आहेत. आणि पर्पल कॅप देखील आपण पाहतोय पारस शाह आणि कौस्तुभ यांच्या माध्यमातून आहे. आणि त्याच वेळेला 1 डझन आंबे देखील आहेत 20 स्क्वेअर फूट्स आणि नितीन दादा धुमाळे यांच्याकडून. बेस्ट बॅट्समन मनोज दादा सोनटक्के यांच्या माध्यमातून बॅट देखील आहे. त्याच वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा नितीन दादा धुमाळे 20 स्क्वेअर फूट्स यांच्या माध्यमातून 1 डझन आंबे आहेत. अरुण ओरिजिनल महेश दादा पवार यांच्या माध्यमातून प्रीमियम शर्ट आणि नो डाऊट 11 परफ्यूम्स रौनक मेहता यांच्याकडून प्रीमियम परफ्यूम आणि ऑरेंज कॅप पारस शाह आणि कौस्तुभ यांच्या माध्यमातून आम्हाला ते पुरस्कृत झाले. भरपूर पारितोषिक आहेत. पुन्हा एकदा महेश दादा आपण या निलेश दादा आपण देखील यायचं आहे. सावंत काका चला आपण सावंत काका चला. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमधील ज्याने या स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी केली भरपूर साऱ्या धाबा बनवल्या चौकार षटकारांचा पाऊस पडला जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज लागेल तेव्हा तेव्हा तो उभा राहिला. मिडल ऑर्डरचा धडाकेबाज फलंदाज सौरभ ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. मिडल ऑर्डरला येऊन ज्याने प्रत्येक वेळी SRH ला अगदी आपण पाहिलं तर धावांची जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्या बनवून दिल्या सौरभला आपण तिकडे पाहतोय. तर चला यानंतर शेवटचं इंडिव्हिज्युअल पारितोषिक आपण देणार आहोत. 20 स्क्वेअर फूट्स यांच्या माध्यमातून नितीन दादा धुमाळे 1 डझन आंबे देखील आहेत MVP ला. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं तर स्पेशल परफ्यूम आहे प्रीमियम शर्ट आहे जे की 11 परफ्यूम आणि अरुण ओरिजिनल यांच्या माध्यमातून आणि नरेश दादांकडून ब्रँडेड टी शर्ट MVP साठी देखील असणार आहे.
या स्पर्धेमध्ये ज्याने ऑल ओव्हर थ्रू द टुर्नामेंट चांगलं प्रदर्शन केलं, जेव्हा जेव्हा आपल्या संघाला गरज लागेल तेव्हा रन बनवल्या, जेव्हा विकेटची गरज तेव्हा विकेट घेतल्या. अर्थातच ज्याने सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली, षटकारांचा बादशाह अश्विन बिला ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, MVP. क्या बात है अश्विन. त्यानंतर रोनक मेहता आहेत आमच्या सोबत. मला वाटतं येत्या 10 की 11 तारखेला, कितीला 11 तारखेला स्पेशल प्रीमियम परफ्यूम, मागचे 2 वर्ष तुम्हाला खरं सांगतोय मी परफ्यूम वापरून त्याने स्वतःचा ब्रँड लॉन्च केला नव्हता, पण मागच्या 2 वर्षात त्याने जी मला क्वालिटी दिली आजपर्यंत मी दुसरा कोणता परफ्यूम वापरलाही नाही आहे. आणि आता रोनक मेहता स्वतःचा ब्रँड लॉन्च करतोय. येत्या 11 तारखेला 11 परफ्यूम म्हणून ब्रँड लॉन्च होतोय. रोनक, काय बोलशील त्याबद्दल, काय सांगशील सगळ्यांना? मैं तो पहले हिंदी में बोलूँगा, मराठी में फंबल मारूंगा. अच्छा, मैं अभी 11 ब्रांड लॉन्च कर रहा हूँ. ये लास्ट में 12 साल से मतलब मैं कर रहा हूँ ये काम. जब से कॉलेज में था मेरे भाई ने मुझे सिखाया था, बट अभी मुझे मेरा मतलब ड्रीम था कि मैं एक कुछ ब्रांड ओपन करूँ. सो ये 11 ब्रांड ओपन किया है एंड मुझे बहुत लोग ने सपोर्ट किया है, तो उनको भी मैं थैंक यू बोलना चाहूँगा. जैसे कि नीलेश दा है, निखिल है, फिर टॉम है और हमारा भंकस 11 है, जो मुझे बैक सपोर्ट उन्होंने बहुत दिया है कि तू कर कर, हम लोग हैं तेरे पीछे. सो थैंक यू सो मच सब लोग को, और मुझे सपोर्ट करो और बिजनेस लाओ बस. और हाँ, और एक चीज़ है, सब लोग मेरे को भी पूछ रहे थे, नरेश दादा को तूने दिया, बाकी सबको नहीं दिया, बट मेरे को एक बात बोलना है. ये टूर्नामेंट में आपका रूल था कि जो फाइनल में पहुंचेगा उनको अवार्ड देंगे, बट नरेश दादा ब्रिलियंट खेले, मतलब एकदम मस्त खेले, जो उनका क्लास है. सो उस वजह से वो गिफ्ट उनको था मेरे तरफ से. एंड थैंक यू सो मच सब लोग को कि मुझे इतना प्यार दिया. आज जो भी ऑर्डर करेगा फॉर टुडे ओनली 449 मतलब 450 में. तो तर चला आपण पुन्हा एकदा प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळूयात. रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण टीमला विनंती करेन की आपण सगळ्यांनी यायचंय. पहिल्यांदा सगळ्यात पहिले क्वालिफायर मॅच जिंकून मेगा फायनलचा प्रवास ज्यांनी केला, अर्थातच चला आपण संपूर्ण टीमला तिकडे इन्व्हाइट करूया. नाही नाही, तो बंद आहे. क्या बात आहे. बघा, नरेश दादा गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. त्यांनी 40+ ही संकल्पना IPL फॉर्मॅट मधून आपल्या पुढे आले आहेत. तर नरेश दादा देखील आपलं वक्तव्य करतील. हॅलो. 40+ टुर्नामेंट जी ऑर्गनाईज करतात, म्हणजे आता प्रत्येक वेळामध्ये प्रत्येक वर्षी आपण जर बघायला गेलो तर 40+ची टुर्नामेंट ही आता एक प्रामुख्याने मोठी टुर्नामेंट झालेली आहे. आणि बघायला गेलं तर पहिल्या सीझनपासून आताच्या सीझनपर्यंत बघायला गेलं तर खूप चांगली टुर्नामेंट होत चालली आणि प्लेयर्स चांगले ग्रूम होत चाललेत. म्हणजे आता बघायला गेलं तर 40+ म्हणजे आपण जर 1-2 टीम चांगल्या काढल्या तर जी मेन टीम खेळतात मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांना पण टफ देऊ शकतात 101%. तर असाच सपोर्ट कायम राहू द्या, असाच 40+. कारण का ना, 40+ म्हणजे फक्त आपल्यासाठी गेम नाही आहे. 40+ आपल्यासाठी एक फेस्टिवल आहे जिथे आपण सगळे एकत्र येतो, आपली सगळे बॉन्डिंग होतं. म्हणजे आता मला वाटतं की कोणी एकमेकांना असं ओळखत नाही असं झालं नाही ज्या पहिल्या सीझनमध्ये होतं. पण आता हा सीझन असा आहे, मला वाटतं सेकंड सीझन आपला थर्ड सीझनमध्ये बघायला गेलं ते असे खूप मित्र झालेले आहेत. आणि ही सगळ्यात मोठी ना पावती आहे आपल्या
खरेपणाची आणि इथे क्रिकेट खेळण्याची. त्यामुळे ना सगळ्यांना हॅट्स ऑफ, खूप चांगलं क्रिकेट खेळलात आणि असंच सपोर्ट राहू द्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना सगळं डिसिप्लिन क्रिकेट झालं आतापर्यंतचं. म्हणजे कुठेही कोणाला क्रिपिंग करायला किंवा कुठल्याही नाव ठेवण्यास आपण कुठल्याही गोष्टी कोणी वावरलं नाही आहे. त्यामुळे ना खेळायला मजा आली. फायनलसुद्धा खूप छान झाली. सचिन थोडा इमोशनल झालेला पण त्यामुळे इमोशन्स खरं इम्पॉर्टंट आहे, कारण ना इमोशन्स पण इथे आपले असतात. त्यामुळेच आपण इथे चांगला क्रिकेट खेळतो आणि चांगल्या गोष्टी होतात. आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे जी कमिटी मेंबर्स आहेत ह्याच्या पाठी जे रात्रंदिवस जी मेहनत केली आहे, राकेश असो, सुरेंदर असो, निलेश असो, महेश आहे, पारस आहे, हिरेन आहे, म्हणजे जे अजून तरी असतील नावं, सॉरी मी कोणाची नावं घेतली नसतील तर आय एम रिअली सॉरी, बट विजय पाडे आहेत. म्हणजे ही जी प्रामुख्याने जी एक कमिटी मेंबर त्यांनी नेमली आहे किंवा नेमली म्हटल्याच्या इनिशिएटिव्ह घेऊन कामं करतायत, तर आपण ह्यांना ना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला अजून चांगलं क्रिकेट खेळायचं आणि भरपूर क्रिकेट खेळायचं आणि एन्जॉय करायचं आहे. कारण लाईफमधला हा आपला एक वेगळा पार्ट आहे. ऑफिस असतं, हे असतं, आपण ते खूप स्ट्रेस असतो, पण इकडे आपलं हे स्ट्रेस बस्टर आहे. तर या स्ट्रेस बस्टरला आपण कायम ठेवूया, चांगलं क्रिकेट खेळूया आणि एन्जॉय करूया लाईफ. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत नरेश आणि आपल्यासोबत आजही चांगले क्रिकेट ते खेळत आहेत. चला आपण रनर्सअपकडे वळतोय. भरपूर चांगलं प्रदर्शन केलं मागील 2 दिवस, भरपूर मेहनत घेतली, पण अगदी आपण पाहिलं तर एलिमिनेटर खेळले, त्यानंतर क्वालिफायर खेळले आणि मग फायनलमध्ये कुठेतरी थोडंसं आता आपण पाहिलं तर ती ताकद जणू काही कमी पडली. पण नो डाऊट थ्रू आउट द टुर्नामेंट जबरदस्त प्रदर्शन. सनरायझर्स हैदराबाद रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड बॉयज. चला आमचे राकेश दादा आणि पारस दादा तिकडे दोघेही आहेत आणि दोन्ही आमच्या कमिटी मेंबर्सच्या शुभाशय आपण देतो. रनर्स अप. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड. सचिन दादा आपण या इकडे. रनर्स अप टीम कॅप्टन. ऍक्च्युली 2 दिवस भरपूर मेहनत घेतली, प्रत्येकाने इतके एफर्ट टाकले टर्फवरती. यापूर्वी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, तुमचे एक्सपेरिमेंट झाले असतील की कोणाला कुठे पाठवायचं आहे, काय करायचं आहे, यासाठी तुम्ही सराव केला असेल. पण 2 दिवस मेहनत केल्याच्या नंतर आज जेव्हा ट्रॉफी हातात आली तेव्हा कसं वाटलं? ट्रॉफी तर मला फर्स्टचीच हातात घ्यायची होती, पण थोडं आमचं काहीतरी कॅल्क्युलेशन कमी झाले, त्याच्यामुळे रनर अप चालेल. आणि सर्वात पहिली गोष्ट जी कमिटी आहे त्या लोकांनी जे 40+ सारखी जी आहेत त्यांच्याकडे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. मागच्या 3 वर्षापासून ते अरेंजमेंट करतायत. त्यामुळे राकेश झाला, सुरेंद्र झाला, मनोजा झाला, ज्यांची नावं अजून मी घेऊ नाही शकत आहे, पण सर्वांनी, निलेशदा आहे, त्यांनी खूप याच्या मागे म्हणजे टुर्नामेंट सक्सेस करण्याच्या मागे त्यांचा हात खूप मोठा आहे. आणि माझे जे टीम मेंबर आहेत त्यांनी मला एवढं चांगलं, म्हणजे मी काही त्यांना बोलत असेन, काही बोललो असेल तर मला म्हणजे सॉरी आहे त्याच्याबद्दल, त्या रागाच्यात काय बोललो असेल. बाकी वेल प्लेड, वेल प्लेड. अभिनंदन. हे होते सचिन आपल्यासोबत, सनरायझर्स हैदराबाद टीमचे कॅप्टन, ज्यांनी आपल्या टीमला मेगा फायनल पर्यंत आणलं आणि रनर्स अप ची ट्रॉफी त्यांनी जिंकून दिली. आयकॉन विजन केअर आणि चॅम्पियन संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी महत्वपूर्ण आपण पाहिलं तर आयकॉन विजन केअर यांच्या माध्यमातून प्रत्येकाला आकर्षक स्पोर्ट्स गॉगल, स्पोर्ट्स ग्लेअर दिले जात आहेत आणि ते सगळ्यांनी मला वाटतं घेऊन टाकले आधीच. फोटो काढायचा आहे का? क्या बात आहे. सावंत काकांकडून हे बक्षीस आहे बघा सगळ्यांना. 14 हे सनग्लासेस आपण पाहतोय. आयकॉन विजन केअर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सावंत काका, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 14 खेळाडूंना हे स्पोर्ट्स ग्लेअर्स, स्पेशल ग्लेअर्स, गॉगल्स इथे मात्र दिले जात आहेत. शेवटचं पारितोषिक देऊया आपण. विजन सेरंतम वेटरन 40+ कप 2026 40+ मास्टर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम राजस्थान रॉयल्स इज द चॅम्पियन. वेल प्लेड बॉयज. मेगा फायनल
चा प्रवास झाला, चांगला खेळ केला आणि आज चॅम्पियनशिपची ट्रॉफी देखील पटकावत आहेत. आयकॉन विजन केअर कडून सावंत काका यांच्या माध्यमातून स्पेशल स्पोर्ट्स ग्लेअर या 14 खेळाडूंना दिलेत आणि त्याच वेळेला अगदी आपण पाहतोय चॅम्पियनशिपची सुंदर ट्रॉफी वेतरण 40+ कप संपूर्ण राजस्थान रॉयल टीमला लक्षात राहील. येस, सुरेंद्र दादा आणि हितेंद्र शाह यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभासे ट्रॉफी द्यायचे सगळ्या खेळाडूंना. सुरेंद्र दादा आणि हितेंद्र शाह यांच्या शुभास्ते आम्ही देत आहोत चॅम्पियनशिपची सुंदर ट्रॉफी. क्या बात आहे, गणपती बाप्पा. हेलो हेलो हेलो, थैंक यू सो मच कमेटी, मुझे सपोर्ट करने के लिए. कमेटी को थैंक यू सो मच. मनोज सोनटक्के, कमेटी, राकेश दा, सचिन दा, हितेन भाई और सब लोग को थैंक यू सो मच 11 को सपोर्ट करने के लिए. आरआरचे कॅप्टन मनोज सोनटक्के यांना विनंती आहे स्टेजवर यायचंय.